मराठी साहित्यात दिवाळी अंकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवाळी ही फक्त फराळ, फटाके आणि आनंद सोहळ्यापुरती मर्यादित नसून दिवाळी अंकाच्या माध्यमातून ज्ञान, विचार, साहित्य आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळी सण दिवाळी अंकाच्या अनुषंगाने ज्ञानाची सुद्धा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी गुरुवारी पनवेलमध्ये केले. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध समाज उपयोगी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 24व्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटनही सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून मुख्य आयोजक आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष SM देशमुख, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, ज्येष्ठ नेते YT देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, लेखक, साहित्यिक, साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळी अंक महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी आणि त्यातूनच दर्जेदार दिवाळी अंकांची निर्मिती व्हावी, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ तसेच मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 24व्या राज्यस्तरीय स्पर्धेत 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असलेला प्रथम क्रमांक अर्थात सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय दिवाळी अंकाचा पुरस्कार हंस या अंकाने पटकावला. तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक इंद्रधनु अंकाने पटकावला. त्यांना 40,000 रुपये आणि सन्मानचिन्हाने सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय पारितोषिक अंतरीचे प्रतिबिंब, तृतीय पारितोषिक अक्षर, तर सर्वोत्कृष्ट विशेषांक नवभारत दृश्य कला विशेषांक, मुलांसाठी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक वयम उत्तेजनार्थ छावा, उत्कृष्ट दिवाळी अंक कालनिर्णय, सर्वोत्कृष्ट कथा सत्याग्रह मिलिंद बोकील, उत्कृष्ट कविता आजकाल बायकाही लक्ष्मी यादव, पुरुष स्पंदन लक्षवेधी परिसंवाद, असहमतीचा आवाज ऋतुरंग, लक्षवेधी मुलाखत डॉक्टर सुनील लवटे, शब्दशिवार, इंदुमती गोंधळे, सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ, उत्तम अनुवाद, सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, शब्दरुची, सर्वोत्कृष्ट डिजिटल अंक विवेक मेहद्रे, उद्वेली ऑल दी बेस्ट 2024, विशेष लेख राजकारण की टोळी युद्ध आर्याबाग विनय हर्डीकर यांनी, तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय पारितोषिक आगरी दर्पण, तृतीय पारितोषिक शब्दसंवाद, उत्तेजनार्थ लोकसेवक साहित्य आभा, उत्कृष्ट कथा लेखा नाबर, लोकसेवक जिथे कमी तिथे मी, उत्कृष्ट कविता हितवर्धक कवी गणपत म्हात्रे, उत्कृष्ट व्यंगचित्रकार विवेक मेहद्रे, साहित्य आभा या अंकांनी पटकावला. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आली. या सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार होती. मात्र शासकीय कामामुळे त्यांना उपस्थित राहता आले नाही. मात्र नामदार आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याची खंत व्यक्त करत दिलगिरी व्यक्त केली. या सोहळ्याला येण्याची इच्छा असतानाही अचानक शासकीय कार्यक्रमामुळे येत नसल्याचे त्यांनी कळवले. तसेच तशी विशेष चित्रफीतही त्यांनी पाठवून संस्थेमार्फत क्रीडा, संस्कृती आणि कला क्षेत्रास वाव देण्याकरिता समाजातील विविध घटकांसाठी आपली संस्था सतत प्रयत्नशील असल्याचे नमूद करून सोहळ्याला शुभेच्छा व्यक्त करून या स्पर्धेचे कौतुक केले.
ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज जो राज्यस्तरीय दिवाळी अंकांच्या स्पर्धेचा कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण या कार्यक्रमाला मी जरूर उपस्थित राहणार होतो. अतिशय महत्त्वाच्या आलेल्या शासकीय कामासाठी मला ऐन वेळेला या कार्यक्रमाला उपस्थित राहता येऊ शकलं नाही. मी दिलगिरी व्यक्त करतो. महाराष्ट्राची प्रथा परंपरा ही साहित्यिक वाचक वर्ग याची मोठी आहे आणि दिवाळीत सुद्धा हा वाचक वर्ग, साहित्य निर्मिती या सर्वच गोष्टी दिवाळी अंकाच्या निमित्ताने आपण रसिकांसमोर, प्रेक्षकांसमोर, वाचकांसमोर विविध पद्धतीने आणत असतो. याची एक मोठी परंपरा दिवाळी अंकाची आहे. त्यातलाच एक भाग, त्याला एक पुरस्कार, त्याला एक प्रोत्साहन देण्यासाठी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या परंपरेला नमन करतो. या ज्यांना पारितोषिक मिळालं त्यांचं अभिनंदन करतो आणि आयोजकांचा धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर दिवाळी अंक स्पर्धेला आता आपण सुरू केलेला 24 वर्ष झालीत. 24 वर्षामध्ये ही दिवाळी अंक स्पर्धा अतिशय चांगली रंगत गेलेली आहे आणि त्याच्यामुळं दिवाळी अंक स्पर्धेत येण्याचं संख्याही वाढत गेलेली आहे. आणि त्याचमुळं ज्या वेळा आपण दिवाळी अंक स्पर्धा सुरू केली, आज आपण अभिमानानं म्हणतो की सर्वात मोठी बक्षीस असलेली अशी दिवाळी स्पर्धा आहे, दिवाळी अंक स्पर्धा आहे. सुरुवातीला आपण साधारणतः 50,000चं पहिलं बक्षीस, 25,000 वगैरे असं करून 1,00,000च्या आत सर्व बक्षीस होत होते. पण बाळासाहेब आता 4.5 लाख रुपयाचे बक्षीस आपण या दिवाळी अंक स्पर्धेला एकूण म्हणून आपण देत आहोत. उद्देश एकच आहे, दिवाळी अंक आपला जो चालू राहिला पाहिजे. आपलं मराठी भाषेचं एक वैभव आहे. दिवाळी अंक हे मराठी भाषेचं एक वैभव आहे आणि ते वैभव ज्या पद्धतीनं आपल्याला प्रोत्साहित करत गेलं याची माहिती आपल्याला मोरे साहेबांनी सांगितली, भावे साहेबांनी सांगितली, चव्हाण साहेबांनी सांगितली. बदल होत गेला, पण जे लेखक, कवी, साहित्य होण्याच्या दृष्टीनं दिवाळी अंकानं किती मोठं आपल्याला सहाय्य केलंय हे जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही आपलं रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर किंवा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आम्ही निमित्त मात्र आहोत. पत्रकारांचं महत्त्व फार मोठं आहे. जे दिवाळी अंक आणि पत्रकार जे पत्रकार आहेत ते दैनिक काढतातच, नव्यानं असतील काही साप्ताहिक काढतात. साप्ताहिक दैनिकामधून अनेक लेख, कविता देल्यानंतर जवळजवळ 90% तरी मला वाटते पत्रकार जे आहेत हे दिवाळी अंकाशी नक्कीच सहभागी असतात आणि बरेचसे लोक दिवाळी अंकसुद्धा काढतात, छोटा मोठा असेल. आता जरा ऑनलाईन पण हे अंक सुरू झाले, थोडंसं रील्स वगैरे काढायला लागले, त्याच्यामुळं जरा याचा परिणाम आपल्यावर झाला आहे. पण तरी देखील ती गोडी जी आहे साहित्यातली, जसं म्हणतो ना वर्तमानपत्र, म्हणजे टी व्ही किती पाहिलं, काय झालं, नव्या ताज्या बातम्या मिळत असल्या तरी पेपर, वर्तमानपत्र हे वाचायचं कुणी कमी केलेलं नाही. त्याच्यात जे मन खिलतं, अडकतं ते याच्यात नाही. तशाच रीतीनं मोरे साहेबांनी आपल्याला अतिशय चांगली माहिती दिली की एखादे काही त्यावेळा दिवाळी अंकासाठी एक संघटना बनवत जात होती, सोसायटीसारखी व्यवस्था होती. सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी अंक घ्यायचे आणि घरोघरी फिरवायचे. त्याच्यामुळे घरोघरी किंवा जिथे जे आवश्यक आहे तिथं. तर ह्या आमच्या काळात सुद्धा, म्हणजे आम्ही स्वातंत्र्यानंतरचे आहोत, म्हणजे 1951चा माझा जन्म आहे, म्हणजे त्याच्यानंतर आम्ही सुद्धा 65 साली, 70 साली, 80 साली हे दिवाळी अंक हे रुटीननं न्यायचं, ह्यानं न्यायचं, त्यानं न्यायचं, लायब्ररीतून आणायचं, म्हणजे हे आमच्या काळात सुद्धा झालेलं आहे. आता आमच्यानंतरची दुसरी पिढी आली, आता
तिसरी पिढी येईल परत त्याच्यातून. पण दिवाळी अंकाची ही गोडी कधी कमी झाली नाही. अण्णा आपटे साहेबांचा आपण जे उल्लेख करतो तो खरंच गोष्ट आहे. त्याची हिस्ट्री पण तुम्हाला सांगितली. मी आता जास्त याच्यामध्ये बोलणार नाही, पण इतके अंक आले ते इतके चांगले रोचक आहेत, तर त्याच्यामुळं याचा लाभ आपण सर्वांनी घ्यायला पाहिजेला आहे. ज्यांनी हे अंक इथे पाठवले, ज्यांना यश मिळालं, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला एकच सांगतो की थकू नका, भागू नका. पुढच्या वर्षी परत दिवाळी अंक आपल्याला आमच्या स्पर्धेला इथे यायला पाहिजे आहे. ज्यांना बक्षीस मिळाली त्यांचं मी अभिनंदन करतो. आता त्या कवितेकरता बक्षीस आहेत, विनोदी लेखाकरता बक्षीस आहेत, व्यंगचित्राकरता बक्षीस आहेत. म्हणजे बक्षीस फक्त पहिल्या नंबरलाच नाही, राज्यस्तरीय जसं आहे तसं जिल्हास्तरीय सुद्धा आहेत. म्हणजे अशा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि पुढच्या काळात जी सगळी तुम्हाला पुन्हा आत्ता बक्षीस मिळाले, पुढल्या वेळ मिळेल त्याची आशा व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केल्याबद्दल मी या दोन्हीही संस्थांचे मनापासून आभार मानतो. आणि ज्या पद्धतीने हा कार्यक्रम ते करतात, म्हणजे अगदी अंकांची निवड वगैरे वगैरे, आणि ज्या पद्धतीने रामशेठ त्यांच्या मागे उभे आहेत, त्याचा खरोखर कोणालाही हेवा वाटावा महाराष्ट्रामध्ये, अशी परिस्थिती आहे. तर या ठिकाणी मला निमंत्रित केल्याबद्दल मी मनापासून आभार तर मानतोच, आणि ज्यांना आपण पुरस्कृत करणार आहोत प्रत्यक्षामध्ये त्यांचं अभिनंदन करतो. भावे साहेबांनी जो आत्ता उल्लेख केला त्याच्या अगोदर चव्हाण साहेबांनी पण केला उल्लेख, तो म्हणजे तिथनं मी सुरुवात करीन माझ्या या भाषणाची, की बाळशास्त्री जांभेकर यांना आपण महाराष्ट्राचे आद्य पत्रकार म्हणतो. त्यांनी दर्पण नावाचं आठवड्यातून वगैरे निघायचं एकदा दोनदा पत्र सुरू केलं, आणि म्हणून सगळ्याच पत्रकारांना ते आदराचे आहेत, म्हणजे त्यांच्याबद्दल आदर वाटतो. त्यांच्या नावाने पुरस्कार असतात, दरवर्षी त्यांची जयंती पुण्यतिथी काय असेल ती सर्वत्र केली जाते, पोंभुर्ल्याला मुद्दाम केली जाते वगैरे वगैरे. पण त्यांचं अत्यंत एक महत्त्वाचं कार्य, की जे खूप वर्षापर्यंत मधल्या काळात लुप्त झालेलं होतं, ते म्हणजे त्यांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी छापली. ज्ञानेश्वरीची पहिली आवृत्ती जर महाराष्ट्रात कोणी छापली असेल तर ती बाळशास्त्री जांभेकर यांनी इसवी सन 1845 साली, 1845 लक्षात घ्या, 1990. आणि ती का छापली ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, आणि त्याचा संबंध याच्याशी आहे, या सगळ्या दिवाळी अंकाशी, म्हणून सांगतो तुम्हाला. तर झालं असं की ते दर्पण चालवायचे, आणि दर्पणमध्ये बातम्या यायच्या सगळ्या कुठे काय चालल्या. तो इंग्रजांच्या राजवटीचा काळ होता, सगळे आपण पारतंत्र्यामध्ये होतो, आणि इंग्रजांचा ख्रिस्ती मिशनऱ्यांना सपोर्ट असायचा. म्हणजे साहजिकच आहे, त्याच्यात काय, ज्यांचं राज्य असतं त्यांचा धर्म आपोआपच पुढे जात होतो, तो काही मुद्दा नसतो. तर या मंडळींनी काय केलं, पहिल्यांदा मिशनऱ्यांनी पहिल्यांदा छापखाना आणला. आपल्याकडे मुद्रणकला नव्हती, त्यांनी ती आणली, आणि त्या छापखान्याच्या माध्यमातून ते काय करायचे, ते आता बायबल छापायला लागले, ख्रिस्ती धर्माचे ग्रंथ छापायला लागले, आणि ते प्रसंगी मोफत वाटायचे, बाजाराच्या ठिकाणी जाऊन प्रसंगी कमी किमतीत वाटायचे. त्यामुळे आपोआप त्यांच्या धर्माचा प्रसार व्हायला लागला. आता एवढ्यानेच नसायचं, पण त्यांची छापखाने भारतात इतरत्र होते, परदेशामध्ये होते. एक छापखाना त्यांचा कलकत्त्याजवळ श्रीरामपूरला होता, आणि तिथे अशाच प्रकारची पुस्तकं भारतातल्या सगळ्या भाषेतून छापली जायची, त्यातली मराठी ही एक. तर अशाच कुठनं तरी एका गावातनं छापखान्यातनं एक बोट भरून पुस्तकं आली ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारी, आणि ती बोट मुंबईला लागली, काय भाऊच्या धक्क्याला किंवा कुठेतरी लागली, तिथे लागली. आणि त्याची बातमी आली दर्पणमध्ये की अशा अशा पद्धतीने ही पुस्तकं आलेली आहेत धर्मप्रसाराची, आणि ती आता सगळीकडे पसरली जातील. तर ती बातमी आल्यानंतर वाचक पण जागृत होते. कोणी काहीतरी पत्रावर सुरू केला, एकाने सांगितलं की हे हिंदू धर्मावरती संकट आहे वगैरे वगैरे, आणि याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. मग एक म्हटलं की तिचा, आणि ते बोटच जाळून टाका, प्रश्न मिटला. तर एकाने सांगितलं की तसं करून काय चालणार,
ते लोक जसं त्यांच्या धर्माची पुस्तकं वाटतात छापून, तशी आपण आपल्या धर्माची पुस्तकं वाटून का छापून का वाटू नयेत, हा वाद दर्पणमध्ये. आता बाळशास्त्री संपादक होते, ते स्वतः प्रकाशक म्हणजे ग्रंथ निर्माण करणारे लेखक होते. त्यांच्या प्रेरणेतनं छापखाने निघाले. प्रभाकर छापखाना, प्रभाकर नावाचं दुसरं म्हणजे लेखक त्यांच्यामुळे निघालं. तर बाळशास्त्रींच्या डोक्यात ती पक्की गोष्ट बसली की आपण आपली पुस्तकं छापली पाहिजेत आणि वाटली पाहिजेत, विकली पाहिजेत, काय असेल ते. मग आपलं धर्मपुस्तक कोणतं? तर आपलं धर्मपुस्तक म्हणजे ज्ञानेश्वरी. हे पहिल्यांदा त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ज्ञानेश्वरी छापली. आता हे इथपर्यंत झालं. मी त्यांच्याबद्दल बरोबर बोललो, त्याचा याच्याशी काही संबंध. तर संबंध असा आहे की जेव्हा आपण दिवाळी अंक छापतो, खास विशेष करून मासिकांचा वगैरे, तर त्या दिवाळी अंकामध्ये काय काय असतं? तर त्या दिवाळी अंकामध्ये ज्या गोष्टी असतात ना, त्याच्यामध्ये एक गोष्ट असते ती म्हणजे ज्ञान. बाकीच्या गोष्टी असतात, असल्याच पाहिजेत, कथा असतात, आणखीन काही काही गोष्टी असतात, पण ज्ञान ही गोष्ट असते, हे आपल्याला अजिबात नाकारता येत नाही. तर लक्षात घ्या, ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी अशी आहे, ते आपल्या गुरूंना वरदान मागतात की मी हे करायला घेतलेलं आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचा अर्थ महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतोय. म्हणजे थोडक्यात आजच्या पद्धतीने सांगायचं म्हणजे आपण मराठी भाषेला ज्ञानभाषा करतोय. तर मग तू काय कर, असं ते गुरूंना म्हणतात. म्हणजे निवृत्त असला प्रार्थना करतात की सूर्य अधिष्ठिली प्राची, सूर्य पूर्व दिशेला उगवतो, त्याच्यामुळे परिणाम काय होतो? सूर्याचा प्रकाश फक्त पूर्व दिशेपुरताच मर्यादित असतो का? नाही, तर उरलेल्या तिन्ही दिशा प्रकाशमान होतात, म्हणजे सगळ्या दिशांना तो प्रकाश मिळतो. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची, वाचा श्रोतया तैसी ज्ञानाची दिवाळी करी. काय शब्द वापरला? ज्ञानाची दिवाळी. म्हणजे दिवाळीची कल्पना आपली किती व्यापक आहे पहा. दिवाळी म्हणजे फक्त फराळाची दिवाळी नाही, दिवाळी म्हणजे फक्त फटाक्यांची दिवाळी नाही, तर दिवाळीमध्ये असा ज्ञानाचा सुद्धा प्रकाश पडला पाहिजे, आणि हे काम दिवाळी अंकात आहे. म्हणून हा जो संबंध आहे तो थेट ज्ञानेश्वर महाराज, बाळशास्त्री जांभेकर, पहिल्यांदा ज्यांनी दिवाळी अंक काढला कार्यमित्र 128 वर्षांच्या पूर्वी, मासिक मनोरंजन नावाच्या त्यांच्या मासिकाचा. तर हे ज्ञानाचा प्रसार करणारी, म्हणजे मराठीला ज्ञानभाषा बनवणारी माध्यमं आहेत, हे लक्षात घ्या. प्रथम रामशेठ ठाकूर साहेबांचं अभिनंदन की पत्रकार संघाच्या ऐवजी आज क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहाचा कार्यक्रम झाला. आमच्या पत्रकार संघात एवढी गर्दी होत नाही कार्यक्रमाला. बक्षीस ज्यांना मिळतात ते जातात, आणखीन काही असतात, पण ज्यांचा फारसा संबंध नाही असे रसिक वाचक पत्रकार संघाच्या पारितोषिक वितरण समारंभाला जाऊन उपस्थित आहेत. तर संदीप चव्हाण साहेब यावर्षी नक्की 100-200 दिवाळी अंक जास्त खपतील असं मला वाटतं निश्चितपणे. तिथे आलेल्या लोकांनी जरी घेतलं तरी 200-400 अंक वाढणार आहे. तर आज हा कार्यक्रम इथे पनवेलला होणं हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं. रामशेठ तुम्ही पुढाकार घेतला की ते मिळाच राजा आहे. रामशेठ म्हणजे हात पाहिल तसं सोनं, त्याचं नाव रामशेठ. 3,80,000 रुपयाच्या बक्षीस आहेत त्यांच्यातर्फे, आणि गेली 15 वर्षाची बक्षीस आहे. सोपं नाही आहे, त्याचा व्यवसाय वेगळा आहे. पण आमचे विलासराव म्हणायचे प्रत्येक जिल्ह्यात एक रामशेठ हवा. आता कसा काय मिळेल? प्रत्येक जिल्ह्यात एक रामशेठ. प्रशांतने भाषण केलं मगाशी, पण त्याने एक मुद्दा सांगितला नाही. त्यांच्या वाढदिवसाला विलासराव आले होते आणि मी होतो त्यांच्याबरोबर. ते मला म्हणाले काय द्यायचं प्रशांतला भेट? तर म्हटलं प्रशांतलाच विचारा. प्रशांतने प्रास्ताविकात सांगितलं मला भेट काही नको, तुम्ही आज मुख्यमंत्री वाढदिवसाला आलात, इथे आमच्या एस टी स्टँडवर जाताना अपघात होतात, क्रॉसिंग करताना आम्हाला एक उड्डाण पूल द्या साहेब. आणि प्रशांतने मागणी केली आणि विलासराव भाषणात म्हणाले दिला. आणि
आज हा जो 185 कोटी रुपयाचा पूल तुम्हाला दिसतोय, प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तेव्हा यांचे कार्यक्रम नाव आहे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ. समाजाच्या विषयाशी जोडलेले सगळे वाढदिवसाचे सुद्धा यांचे कार्यक्रम आहे, ते लक्षात घ्या तुम्ही. रामशेठ एक अद्भुत, मी त्यांच्या तोंडावर म्हणून सांगत नाही, हे पारितोषिक वितरण वगैरे संदीप, हे तुम्हाला विनंती करेन. आपण पालकशी लोक, मध्यमवर्गीय लोक, साताऱ्याला जे रामशेठने साताऱ्याचं शिवाजी कॉलेजला 7 कोटीची इमारत बांधून दिली, का तर रयत शिक्षण संस्थेची ती इमारत म्हणून. रयतमधले सगळे माझ्या माहितीचे लोक आहेत, पण रामशेठच्या घरात दरवाजा उडून गेल्यानंतर दारात तुम्हाला पहिलेच चित्र लावलेलं आहे ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचं चित्र. मला कोणाच्याही घरात ते दिसलेलं नाही. त्याच्या बाजूला त्यांचे वडील, त्याच्या बाजूला त्यांचे मातोश्री, आणि त्याच्या बाजूला त्यांचे सासरे. सासऱ्याचं चित्र लावणार जावई जगातला एकटाच. कृतज्ञता आहे तुम्हाला सांगायला, सोपी गोष्ट नाही येत आहे. त्याच्या पलीकडे सातारा ठीक आहे, मोखाडा तुम्हाला माहिती आहे तरी का, ठाणे जिल्ह्यातलं 28 किलोमीटरचा घाट आहे. जुनी शाळा होती रयतची, ओळखडीला आली होती, दुरुस्त करायचं ठरलं. रामशेठने दुरुस्त कशाला, कॉलेजच काढू आपण. आणि रामशेठने मोखाड्याला ती इमारत बांधून दिली. तिथे रस्त्याने घाटातून जाताना आदिवासी महिला उन्हात तानात बोरं करवंद विकत बसलेल्या असतात. त्यांच्या मुली, आदिवासी मुली आज AC कंडिशन हॉल, एअर कंडिशन हॉलमध्ये कॉम्प्युटरचं शिक्षण आदिवासी मुली घेत आहेत. हे तुम्ही जाऊन एकदा नुसतं बघा. महाबळेश्वरला, खंडाळ्याला, लोणावळ्याला जाऊ नका, एक दिवस मोखाड्याला जा आणि बघा ग्रामीण भागात काय परिवर्तन एक माणूस करू शकतो. आणि म्हणून जिथं रामशेठ हात लावतील ना त्याचं सोनं होतं असं मी मानतो. त्या कॉलेजला मोखाड्याच्या रामशेठ नावाचा आपण आणि मुंबई विद्यापीठातलं बेस्ट कॉलेज अवॉर्ड यावर्षी मिळालं. प्रसंगी रामप्रसादचा उल्लेख केला. रामप्रसादचं प्रकाशन कुठं झालं ते कल्पना आहे का तुम्हाला? विधानसभा चालू होते, मुंबई विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशन सभागृहामध्ये एकमेव दैनिकाचा प्रकाशन झालंय ते रामप्रसाद यांचं. किंवा एक विलक्षण असं व्यक्तिमत्व आहे, साधं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा वेश बघा, ते सुटापुटात तुम्हाला कधी दिसलेलं नाही. आयुष्यात कष्ट करून माणूस मोठे होणारे अनेक असतात, पण आपण ज्या संस्थेत शिकलो, मोठे झालो, त्याची जाणीव ठेवणारी माणसं ही आता दुर्मिळ होत चाललेली आहे समाजातून. अशा वेळी रामशेठ तुम्ही एक दीपस्तंभात असं मी मानतो. आणि आज मोमेराची पत्रकार संघाच्या या दिवाळी अंक स्पर्धेमध्ये तुम्ही मागे उभे आहात, त्यामुळे अनेकांना स्फूर्ती मिळते. मी सगळ्यात आधी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्याही वतीनं आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि परिसरामध्ये हे गेल्या 1995 सालापासून सातत्यानं काम करत आहे. आणि हे काम करत असताना मंडळाच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये, मग ते शैक्षणिक क्षेत्र असेल, ते सामाजिक क्षेत्र असेल, ते वेगवेगळ्या पद्धतीनं सांस्कृतिक क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, या प्रत्येक क्षेत्रामध्ये रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या पनवेल आणि रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहे. आणि हे काम करत असताना सातत्यानं आपापल्या परीनं जे काम आपल्याला समाजासाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सारी मंडळी करतोय. सुरुवातीला शैक्षणिक क्षेत्रामध्ये कामाला आम्ही सुरुवात केली, मग त्याच्यामध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचं वाटप करणं असेल. आरोग्य क्षेत्रामध्ये तर आम्ही 2006 सालापासून सातत्यानं दरवर्षी
एक मोठं आरोग्य शिबिर दरवर्षी आम्ही घेत राहतो. कोविडच्या 2 वर्षाचा अपवाद जर सोडला तर दरवर्षी किमान 10 ते 12 हजार लोक उपस्थिती लावतील असं आरोग्य शिबिर आम्ही दरवर्षी भरवतो. याशिवाय डिसेंबर महिन्यामध्ये राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोबतीनं भरवतो. जानेवारी महिन्यामध्ये मॅरेथॉनचं आयोजन आम्ही करत राहतो. अशा पद्धतीनं वर्षभर हे वेगवेगळे कार्यक्रम करत असताना दिवाळी अंक स्पर्धा आज या ठिकाणी योगायोगाची गोष्ट आहे की सन्माननीय SM देशमुख साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा ज्या वेळेला भरवत होतो त्या एका कार्यक्रमाला ते पाहुणे म्हणून आलेले होते आणि त्या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांनी रामशेठ ठाकूर साहेबांना शिफारस केली की हा कार्यक्रम खरं तर तुम्ही राज्यस्तरावरचा घेतला पाहिजे. आणि आता त्याला देशमुख साहेब 24 वर्ष झाली आणि आता या सर्व वर्षांमध्ये मुंबई मराठी पत्रकार संघ आणि आपल्या सगळ्यांचा स्नेह हा सातत्यानं लाभलेला आहे. आता SM देशमुख साहेब मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधित्व करतायत. सन्मान्य भावे साहेब या ठिकाणी मंचावरती आहेत. आमच्यासाठी एक योगायोगाची गोष्ट की रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमधून रामप्रहर या दैनिकाची सुरुवात झाली. 2008 साली हे दैनिक काढावं असं ज्या वेळेला वाटलं तेव्हा रामशेठ ठाकूर साहेबांच्या डोळ्यापुढे एकच नाव आलं ते म्हणजे सन्मान्य मधुकर भावे साहेब. हे मधुकर भावे साहेब आज या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या नंतर या रामप्रहर दैनिकाचे संपादक म्हणून SM देशमुख साहेबांनी काम पाहिलेलं आहे. या दिवाळी अंक स्पर्धेला जे सातत्यानं या स्पर्धेच्या आयोजनामध्ये पुढाकार घेऊन सगळं काम पाहतात असे आमचे दीपक म्हात्रेजी यांनी सुद्धा काही काळ रामप्रहरचं संपादकपद भूषवलेलं आहे. आणि आता आमचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विश्वस्त हे देवीदास मटालेजी हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. त्यामुळे आमच्या या वर्तमानपत्राला या सगळ्या मंडळींनी आपापला या ठिकाणी हातभार लावून हे दैनिक हे महाराष्ट्रभरामध्ये लोकांपर्यंत नेलं. पनवेल रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये नेलं. आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एका अर्थानं सारी घरची मंडळी या मंचावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सदानंद मोरे साहेबांचं पनवेलकरांच्या वतीनं स्वागत करतो. संत तुकाराम महाराजांचा वारसा हा साहित्याच्या रूपानं पुढे चालत असताना त्यांच्या माध्यमातून हे आपणा सर्वांच्या महाराष्ट्राला या ठिकाणी मिळालेली साहित्य संपदा याचा आपणा सर्वांनाच मनापासून अभिमान आहे. आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज त्यांचं या ठिकाणी आपणा सर्व पनवेलकरांच्या वतीनं स्वागत करत असताना आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे. गेल्या या काही वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून या राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची सेवा घडत असताना त्यांनी सातत्यानं परखडपणानं या मंडळाच्या माध्यमातून साहित्याला आणि या मंडळाला नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आणि आज त्यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व आज मंचावरती उपस्थित आहे आणि त्यांच्या हस्ते आता आज हा पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. मी त्यांनाही या ठिकाणी या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मगाशी सांगितलं या दिवाळी अंक स्पर्धेच्या बाबत. आमचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनीही दिवाळी अंक आपण कशासाठी आणि किती स्वरूपात आणि किती मोठ्या प्रमाणात करतो हे सांगितलं. मी जेव्हा अध्यक्ष झालो तेव्हा साधारणतः आम्ही सगळे पत्रकार आमच्याकडे एक भाषेत शब्द आहे वॉर रूम. म्हणजे साधारणतः तुमच्या आधीच्या पिढीने काय केलेलं आहे हे सगळं ज्या तक्त्यामध्ये असतं त्या वॉर रूममध्ये आम्ही जातो आणि मग संदर्भ शोधत असतो. तसंच मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दिवाळी अंकाचा जे संदर्भ मी शोधत होतो त्या संदर्भात मला एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आढळली की आमची मुंबई मराठी पत्रकार संघटना जी आहे 83 वर्ष जुनी ही संघटना आहे आणि त्या संघाचा अध्यक्ष म्हणून मी आता तुमच्या समोर आहे. परंतु ही दिवाळी अंक स्पर्धा जी आहे ती 1974 साली मुंबई मराठी पत्रकार संघाने पहिल्यांदा सुरू केली, ज्या वर्षी माझा जन्म झाला होता. आज जवळजवळ 50 वर्ष आम्ही पूर्ण करू शकतोय. तुमच्या सगळ्या वाचकांच्या आणि आमच्या आधीच्या जे कार्यकारिणीतले दिग्गज आहेत त्यांच्या सातत्यपूर्ण म्हणजे मला आठवते की 74 साली जेव्हा हा दिवाळी अंक सुरू झाला त्यावेळी म्हणजे त्यावेळी आमचे कुमार कदम मला वाटतं सभागृहात असतील
त्यावेळी श्रीनाथ टिकेकर जे आहेत ते त्या दिव्यांकाच्या पहिल्या पारितोषिक वितरणाचे अध्यक्ष होते आणि त्याने आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये एक सुंदर असं वाक्य असं म्हटलं होतं. ते असं म्हणाले होते की दिवाळी अंक संपादकांनी योजकता दाखविल्यास दिवाळी अंकाला सांस्कृतिक महत्त्व प्राप्त होईल. आणि आपण पाहतो की गेल्या 100 वर्षांच्या दिवाळी अंकाच्या जर तुम्ही इतिहास पाहिलात तर त्यातलं जे साहित्य आहे, म्हणजे मला आठवतं की तुम्ही जर लायब्ररीमध्ये गेलात तर या दिवाळीच्या ह्याच्यामध्ये सर्वाधिक मागणी जी असते ती दिवाळी अंकांना असते. कथा कादंबऱ्या पुस्तकांच्या आधीही दिवाळी अंक जे आहेत त्याच्यासाठी नंबर लावले जातात की आम्हाला हा दिवाळी अंक हवा आहे. विविध म्हणजे आज अनेक दिग्गज साहित्यिक इथे आहेत, ग्रंथालयाचे सुद्धा आपले सगळे टीम इथे आहे. विविध दिवाळी अंक जो आहेत यांचा संच जो आहे हा कमीत कमी किमतीत राज्यभरातल्या लोकांना वाचण्यासाठी विविध योजना असतात. आजही म्हणजे कितीही महागाई झाली तरी दिवाळी अंक जो आहे हा दिवाळीतल्या फराळासोबत आपल्या घरात आला पाहिजे, ही संस्कृती जपली गेली. आणि मला असं वाटतं याचं सगळं श्रेय जे आहे या दिवाळी अंकात सहभागी झालेले सगळे लेखक, संपादक, प्रकाशकांना, मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या इथे बसलेल्या सगळ्या प्रकाशकांसाठी, संपादकांसाठी. कारण एक पुस्तक काढणं किंवा एक दिवाळी अंक काढणं हे आता तितकंसं सोपं राहिलेलं नाही आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी जरी इव्हॉल्व झाली असली तरी आज आपण मोबाईल हातात घेतला की व्हॉट्सअप असतो, इंस्टाग्राम असतं, फेसबुक असतं आणि अशा ह्या समाज माध्यमांच्या प्रभावी मारापुढे छापील अंकातला दिवाळी अंक जो आहे तो लोकांच्या मनापर्यंत रुजवण्याचं शिवधनुष्य जे आहे ही आजही ही पिढी पेलते आहे. म्हणजे मला आठवतं की आमच्या पहिल्या स्पर्धेमधला जो 1974चा जो पहिला दिवाळी स्पर्धा होती त्या दिवाळी स्पर्धेतला पहिला अंक जो होता विजेता तो होता मौज. आणि आजही मौज त्याच तडफेने, त्याच तत्परतेने आणि त्याच कलात्मकतेने निघतोय. मला असं वाटतं यंदाच्या आमचा दिवाळी अंकाचा जो रिझल्ट आहे तो जाहीर होईलच, पण आज जो प्रथम पुरस्कार विजेता जो आपला दिवाळी अंक आहे मौजचा, हंसचा, तर त्या हंसचा तुम्ही जर पाहाल की त्याची जी काही चढती कमाड आहे ती आजही तितक्याच ताकदीने तो अंक बाजार देतोय, हातोहात विकला जातोय. मला असं वाटतं की या हंसचं काही क्षमता आहेच, परंतु मला आमच्या परीक्षकांचं सुद्धा कौतुक करायचं आहे की जसं मगाशी शैलेंद्र म्हणाला की दिवाळी अंकाची स्पर्धा आयोजित करणं सोपं असतं, परंतु 300-400 अंक वाचायचे. म्हणजे बऱ्याचदा आम्हाला अनेक जण असं विचारतात आमच्याशी की दिवाळी अंक तुम्ही स्पर्धा भरवता खरी आणि मग त्याचं स्पर्धेचं पारितोषिक वितरण होईपर्यंत दुसरी दिवाळी आलेली असते, आता काही दिवसात दिवाळी येणार आहे. तर त्याला कारण हे असतं की 300-400 अंक राज्यभरातून आलेले असतात. ते राज्यभरातले अंक वाचायचे, त्याचे संदर्भ काढायचे, त्याचा तौलानिक तक्ता तयार करायचा आणि मग त्यातनं सर्वोत्कृष्ट अंक निवडायचं. आणि जसं मगाशी शैलेंद्र म्हणाला माझा सहकारी की रामशेठ ठाकूरने आम्ही ही स्पर्धा एकत्र करतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की देशातली सर्वाधिक पारितोषिकाची रक्कम असणारी ही एकमेव स्पर्धा आहे. आणि ही बिरुदावली जी आहे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये कोणाला सहजासहजी मोडता येणार आहे आणि सातत्यपूर्ण कोणताही वादविवाद न होता. आणि याचं कारण एकच आहे की प्रशांत ठाकूरजी असतील किंवा रामशेठ ठाकूरजी असतील, कुठेही त्यांचा या स्पर्धेवरती हस्तक्षेप नसतो. म्हणजे आम्ही सुद्धा, म्हणजे आता आमच्या मुंबई मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी असेल किंवा रामशेठ ठाकूर विकास मंच असेल, त्यांचे सुद्धा एकदा परीक्षकांच्या ताब्यात दिवाळी अंक दिली की आमची जबाबदारी संपते. त्यांचा रिझल्ट जाहीर करणं एवढंच काम आमच्या संघटनेचं असतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एवढी वर्ष ही दिवाळी अंक स्पर्धा चालली आहे आणि कधीही त्याला वादाची किनार लागलीच नाही. किंबहुना मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंच यांचा पुरस्कार मिळणं म्हणजे त्या दिवाळी अंकाला प्रतिष्ठा लाभली आहे असं एक अधोरेखित वाक्य महाराष्ट्रभर पसरलं आहे. मला असं वाटतं याचं श्रेय जेवढं मुंबई मराठी पत्रकार संघाला आहे तेवढंच रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूरजींना सुद्धा मला द्यावंसं वाटतं. 24 वर्षांचा काळ लुटून चाललाय. पत्रकार संघातर्फे सुरू झालेली स्पर्धा, त्यानंतर श्री रामशेठ ठाकूर यांचा आधार, पाठबळ, या पाठिंब्यावर 24 वर्ष आज आम्ही पूर्ण करतोय. या 24 वर्षात या स्पर्धेने काय दिलं किंवा दिवाळी अंकांनी काय दिलं असं जर म्हणायला गेलं ना तर आता फक्त जेव्हा दिवाळी अंक जे प्रदर्शन होतं त्याचं उद्घाटन जेव्हा झालं त्यावेळी प्रत्येक तिथे वावरणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला पाहिजे होता. वानगी दाखल 2 वाक्य मी जी माझ्या कानावर पडली ती मी सांगतो. एकाने कोणीतरी आवाज अंक बघितला, अरे आवाज कधीपासून वाचतोय आवाज, पाटकरांचा आवाज. आता 3 झाले पण त्यावेळी पूर्वीपासून पाटकरांचा आवाज खूप फेमस होता. त्याच्यानंतर दीपावली बघितला गेला, त्याचबरोबर तिथे हंस आहे. या अंकाने इतकं दिलं आहे ना मराठी माणसाला की त्याची म्हणजे शब्दात आपण काही त्याला पकडणं
खूप कठीण आहे. ही 24 वर्ष आमच्यासाठी खूप आनंदाची होती. दिवाळी अंकांची स्पर्धा म्हटल्यावर आयोजन पडद्यामागे बऱ्याच काही गोष्टी घडत असतात, पण आम्ही त्यातून तावून सुलाखून निघालो. आज आमच्या इथे विश्वस्त बसलेत माजी अध्यक्ष देवदास मटाले. त्यांच्याच कारकिर्दीत आम्हाला रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरू करण्याची संधी मिळाली होती आणि त्या स्पर्धेचं आजचं स्वरूप आज तुम्ही पाहताय. आज आम्ही पनवेलमध्ये आलो आहोत. दरवर्षी उत्तम अंक या स्पर्धेसाठी आमच्याकडे येत असतात. परीक्षक तितकेच तुल्यबळ असतात आणि तरीही त्यांची मती कुंठित व्हावी किंवा प्रश्न पडावा अशा प्रकारचं अंक, दिवाळी अंक निर्मिती आपल्याकडे होत असते, मराठीमध्ये होत असते. मुखपृष्ठासाठी आम्ही स्वतंत्रपणे एक दिग्गज परीक्षक बोलवतो. ते फक्त मुखपृष्ठासाठी आमच्यासाठी, खास आमच्या आग्रहासाठी मुंबईत येतात आणि मुखपृष्ठाचं पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जातं. हे मी सांगतोय एवढ्यासाठी की या सगळ्यामध्ये श्री रामशेठ ठाकूर विकास मंच किंवा मुंबई मराठी पत्रकार संघ यांचा कुठलाही हस्तक्षेप, सहभाग नसतो. असेल तर फक्त समन्वय. या समन्वयापुरता मी तिथे असतो स्पर्धा समन्वयक म्हणून, पण बाकी सगळं आमची परीक्षक मंडळी आमच्या स्पर्धेच्यासाठी निकाल देतात आणि तो आम्ही तुमच्यासमोर आणत असतो. गेली 24 वर्षे सातत्याने जो राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा ही चालू आहे, जी स्पर्धा ही सातत्याने मोठी व्हावी आणि ह्याच्यातून मराठी भाषिक लेखकांना, प्रकाशकांना आणि इतरांना प्रोत्साहन भेटावं आणि आपली मराठी संस्कृती, मराठी वाचन संस्कृती ही वाढावी ह्या दृष्टीने ज्यांनी सातत्याने आणि मुद्दामहूनचे ज्यांनी प्रयत्न केले असे माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ही स्पर्धा ही आतापर्यंत चालत आलेली आहे. ह्या स्पर्धेला ही स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी सर्व आपण मान्यवर आपण या इथे आलात. आपण सर्वजण पारितोषिक विजेते, त्याचबरोबर प्रेक्षक आणि आपण सर्वजण या इथे आलात नक्कीच सांगता. याच्यामुळे आपली प्रगल्भ अशी मराठी संस्कृती ही नक्कीच सांगता आणखीन आणि आणखीन वाढत जाईल आणि त्याचा फायदा ह्या आपल्या पूर्ण मराठी भाषिकांना सर्वांनाच होऊ शकेल असं मला इथे विश्वास आहे. आपण सर्वजण या इथे आलात त्याबद्दल मी आपले या इथे अध्यक्षांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथेच संपत असल्याचं मी इथे जाहीर करतो. धन्यवाद.